मुंबई पालिकेसाठी मनसेची स्वबळाची तयारी, ठाकरे गटासोबत युतीची चर्चा, मात्र अद्याप शिक्कामोर्तब नाही। मनसेची 227 जागांपैकी 125 जागांवर तयारी पूर्ण। कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, चंदगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही गट एकत्र काम करणार। मनोज जरांगेंचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटेंना धमकी, तुझा संतोष देशमुख करू अशी अज्ञाताची फोनवरून धमकी। मुरलीधर मोहोळांच्या जनसंपर्क कार्यालयावर आंबेडकरी जनतेचं आंदोलन, आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी आंदोलन। मला एकदा संधी देऊन पहा, करुणा मुंडेंचं बीडकरांना आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवीन प्रवक्त्यांची नावं जाहीर, नवीन प्रवक्त्यांच्या यादीमधून रुपाली ठोंबरेंचं नाव वगळलं, सुरज चव्हाणांची पुन्हा प्रवक्तेपदी नेमणूक। निवडणुकीत प्रसाद लाडांची माघार, सलग दुसऱ्यांदा अजिंक्य नाईक अध्यक्षपदी। एफआरपी प्रमाणे दर निश्चित करावा, कारखानदारांनी मागील थकबाकी लवकर द्यावी, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांकडे मागणी। डॉक्टर नरेंद्र जाधवांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, त्रिभाषा सूत्रावर चर्चा झाल्याची माहिती। डॉक्टर नरेंद्र जाधव त्रिभाषा समितीच्या अध्यक्ष। मुंबईमध्ये काँग्रेसनं ठाकरेंचा हात सोडला, काँग्रेसला मुंबईत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचं नाही, विजय वडेट्टीवार यांची घोषणा। पुढच्या अर्थसंकल्पात कर्जमाफी दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नवं आश्वासन। अजित पवारांना कोण टार्गेट करतंय हे त्यांनी तपासावं, गुलाबराव पाटलांचा सल्ला, तर पार्थ पवारांवर आरोप करणारे त्यांच्याच जवळचे असल्याचाही गौप्यस्फोट। मुद्रांक शुल्क भरणार कोण, पार्थ पवारांनी रक्कम भरण्यापासून हात झटकले, जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। माणगाव तहसील कार्यालयावर शेतकरी संघटनेचा मोर्चा, शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50,000 नुकसान भरपाई देण्याची मागणी। सिल्लोडमध्ये भाजपाविरुद्ध शिवसेना संघर्षाची चिन्ह, शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात। काँग्रेस शहराध्यक्षाकडून पत्नीला पेटवून देण्याचा प्रयत्न, विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्यानं पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न, आरोपी पती विशाल काकडेला पोलिसांनी केली अटक। बच्चू कडू विखे पाटील वाद चिघळला, बच्चू कडू यांची गाडी फोडणाऱ्याला 3 लाख, विखे समर्थक अनिल कदम यांची घोषणा। स्वतःच्या शिक्षण संस्थांमधून कोट्यवधी रुपये कमावले, दिलीप मोहिते पाटील यांचा तानाजी सावंत यांच्यावर आरोप। केईएम रुग्णालयाची व्यवस्था वाऱ्यावर, मंत्री लोढा पोहोचले केईएम रुग्णालयात, केईएम रुग्णालयाची रुग्ण व्यवस्था चर्चेत। झोमॅटोवरून मागवलेल्या कलिंगडच्या ज्यूसमध्ये झुरळ, गुप्ता सँडविच या दुकानातून मागवलेला ज्यूस, नवी मुंबईच्या नेरूळमधील किळसवाणा प्रकार। राज्यात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात सर्वाधिक किमान तापमानात घट, येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली, ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। बैलगाडी पळवा, BMW जिंका, शिवसेना नेते चंद्रहार पाटील यांची अनोखी ऑफर, यंदाच्या बैलगाडा स्पर्धेत विजेत्याला दिली फॉर्च्युनर।